आपले आपले म्हणणारे आपल्याच मागे आपली निंदा नालस्ती करतात, आपल्याविषयी बोलतात, डिवचतात, तर वाईट वाटतं. कधी कधी राग पण येतो. आता राजकारणात जर पाहिलं तर युती आघाडी आहे. सध्या महायुती सरकार चालवतंय, त्यांचं त्यांचं काम चालू आहे. पण इकडे महाभकास आघाडी मात्र सैरभैर झालीये. म्हणजे काहीही विधानं करतात, काहीही बोलतात, त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. म्हणजे आघाडी म्हणून एकत्र आहेत की नाही हे सुद्धा सध्या कळत नाहीये. पण आता आघाडी आहे असं म्हटल्यावर आपण आपल्या मित्रपक्षांची बाजू घेतली पाहिजे. पण महाभकास आघाडीचे नेते मित्रपक्षांचे गमती गमतीत पण वाभाडे काढताना दिसतायत. साधारण 3 वर्षापूर्वी शिवसेना फुटली. त्यापाठोपाठ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण फुटला. यामागची नेमकी कारणं काय, त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांनी तसंच पक्षप्रमुखांनी, पक्ष अध्यक्षांनी सुद्धा सांगितली आहेत किंवा राजकीय तज्ज्ञांनी सुद्धा त्यावर वेळोवेळी आपली मतं नोंदवली आहेत. त्यावर आत्ता आपल्याला बोलायचं नाहीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता डिवचलंय. म्हणजे एक प्रकारे घरचा आहेरच दिलाय. कोल्हापुरात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या, तेव्हा त्या काय म्हणाल्या पाहूया. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील, ते अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची. मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेंना, तुमचा पक्ष फुटला कारण का वेळ देत नाहीत म्हणून, आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला. अशा गमती आयुष्यात होत असतात. वरकरणी जर पाहिलं तर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया गमती गमतीतली वाटते. पण बरोबर उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलाय. पक्ष फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा जो आहे त्यावर भाष्य केलंय. नुसतं बोलल्या असत्या तर ठीक होतं, पण त्यांनी आपल्या गमतीशीर विधाना आडून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता नेम धरला. धर्मवीर 2 चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. आता त्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की त्यातून उद्धव ठाकरेंची वागणूक आणि कार्यकर्ते नेत्यांची मनातली खतखत, त्यांची चलबिचल जी आहे ती दिसून येते. आता याच चित्रपटात एक प्रसंग आहे. संजय शिरसाट यांचं पात्र ठाकरेंच्या खोलीबाहेर त्यांची वाट पाहत असतं. त्यावेळी शिरसाटांच्या पात्राच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यात ते असं म्हणतात की कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं हे शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. तो प्रसंग तिथेच संपतो. मात्र त्याच भावना आता अप्रत्यक्षपणे सुप्रियाताईंनी बोलून दाखवल्याची चर्चा आहे. साहजिकच उबाठा नेत्यांना हे ऐकून आता वेदना होतील. अरे, आपल्या सुप्रियाताई असं कसं बोलू शकतात? म्हणजे सत्ताधारी पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते, जनता बोलत होती तोवर ठीक होतं. मध्यंतरी त्यांच्याच पक्षातले नेते सुद्धा हाच मुद्दा सांगत होते. याच कारणाने नेते त्यांना सोडून जाताय. पक्षातील नेत्यांना एक वेळ ओरडून दामटवून शांत करता येईल. पण आता हे बोलायचं सुप्रियाताईच बाकी होत्या. आता तुमच्या लाडक्या ताईंना तुम्ही काय प्रत्युत्तर देणार? ताईंच्या जे पोटात होतं ते अलगद ओठांवर आलंय. स्वधर्माला सोडलं की काय होतं हे आता उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत असावं. पण आता उशीर झालाय. उद्धव ठाकरेंचं आता असं झालंय की ना धड मागे जाता येतंय, ना धड महाभकास आघाडीत राहता येतंय. त्यामुळे स्वबळाची भाषा आता उबाठा करायला लागलीये. त्यामुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटात जरा अस्वस्थता पसरलीये. आता ताईंनी हे विधान केलं असलं तरी आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून, अशी त्यांची अवस्था आहे. पण असो, उद्धव ठाकरे कसे चुकले, त्यांनी वेळ दिला नाही हे सांगायला मात्र त्या काही विसरल्या नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा अजून खिळखिळा कसा होईल किंवा उद्धव ठाकरे कसं चुकले हे जनतेच्या मनावर कसं ठसवता येईल, यासाठी तर त्या बोलल्या नाही ना, असं जरा वाटतंय. आपलेच लोक येऊन आपल्याला टपल्या मारून जाताय अशी उद्धव ठाकरेंची आता अवस्था आहे. पण अहंकार, सत्तेचा माज काय अवस्था करतो, आपल्या लोकांना जपलं नाही, त्यांना तुच्छ समजलं की काय होतं, हे आता कदाचित उद्धव ठाकरेंना कळत असेल. आता सुप्रिया सुळे बोलल्या हे तसं काही नवीन नाहीये. म्हणजे याआधी शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगातीमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या निर्णय क्षमतेविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
म्हणजे सोबत राहूनच काटा कसा काढायचा हे पवारांच्या राजकारणावरून लक्षात येतं. अनेक गौप्यस्फोट जे होते ते त्यांनी या पुस्तकात केले होते आणि त्यांचा निशाणा हा उद्धव ठाकरेंवरच होता. आपले म्हणवणारे हे मित्रपक्ष आपले कधीच नव्हते हे उद्धव ठाकरेंच्या कधी लक्षात येणार काय माहित. आणि इतक्यांदा एकाच मुद्द्यावरून हात पोळलेत पण तरी त्यात सुधारणा म्हणून काही दिसत नाही. परिस्थिती जैसे थे उलट अजूनच बिकट आहे. आता आपल्याच लाडक्या ताईने कान टोचले तर त्यातून तरी उद्धव ठाकरे काहीतरी धडा घेतील अशी अपेक्षा करूया. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आणि नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.